नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपण प्रत्येकजण देवासमोर दिवा लावतो, पण देवासमोर दिवा लावून ठेवण्याचे बरेच काही नियम आहेत. त्याचप्रमाणे आपण दिवा लावला तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम दिसून येतात. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि पुराणशास्त्र यामध्ये सुद्धा बरेच काही नियम दिले गेलेले आहेत. दिवा कसा लावावा आणि देवघरात दिवा कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे याबद्दल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर देवघरात दिवा कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे आणि दिवा कशा पद्धतीने ठेवला पाहिजे याची माहिती बघूयात. आपण प्रत्येकजण देवघरात किंवा देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावत असतो, किंबहुना लावत नसाल तर लावला पाहिजे. बऱ्याच लोकांकडे योग्य माहिती नसल्यामुळे चुकीच्या गोष्टींचे पालन केले जाते, त्यामुळे कोणताच लाभ आपल्याला मिळत नाही. दिवा हा देवासमोर कोणत्या दिशेला ठेवला हे दिवा कोणत्या गोष्टीपासून लावतो यावर ठरतं. 2 प्रकारचे दिवे आपण शक्यतो लावत असतो, एक तेलाचा आणि दुसरा म्हणजे तुपाचा. जर का तुम्ही तुपाचा दिवा देवासमोर लावत असाल तर तो तुमच्या उजव्या हाताला ठेवावा, आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुमच्या डाव्या हाताला ठेवावा. तुपाचा दिवा हा जर तुम्ही रोज लावत असाल तर खूप चांगलं मानलं जातं. तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्याचसोबत आपल्या मनातील इच्छा, देवाकडून काही अपेक्षा असतील तर ती लवकर पूर्ण करून. तर तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा कधी पण चांगला असतो. तसेच तूप हे शुद्ध गाईचे असेल तर खूपच चांगलं. बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडतो की दिवा लावावा की निरांजन. यापैकी दोन्हीतून कोणतीही गोष्ट वापरली तरी चालते, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही निरांजन वापरत असाल तर ती निरांजन कमीत कमी दिवसभर चालेल याची काळजी नक्की घ्यावी. मात्र दिवा जर तुम्ही दिवसभर चालू ठेवला नाही ठेवला तरी काहीच हरकत नाही. त्यासोबत दिव्याची वात कोणत्या दिशेला असली पाहिजे. जर का तुम्हाला धन आणि आर्थिक समस्या जाणवत असतील तर दिव्याची वात ही नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी. त्यासोबत आपल्या घरातील लोकांचे दीर्घ आयुष्य वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या दिव्याची वात ही पूर्वेकडे तोंड करून ठेवावी. या दोन्हीपैकी एका दिशेकडे जर एक वातीचे तोंड करून अवश्य ठेवावा, कारण या दोन्ही दिशा खूप शुभ आहेत. पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही दिशा योग्य नाहीत. दिव्याची वात या बाजूने करू नये. तुमच्या घरात सतत काही ना काही वाईट गोष्टी घडत असतील, कोणत्याच कामात यश येत नसेल, कोणतेही काम हाती घेतले तर अपयश येत असेल, अशा वेळी तुम्ही 3 वातीचा दिवा हा देवासमोर नक्की लावा. त्यात गावरान गाईचे तूप नक्की वापरा. यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक गोष्टी घडत जातील. तर हे होते काही दिवा लावण्याचे नियम. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.